गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेक्चर 8 चालू आहे ना. टॉपिक्स नाव अनिक इक्विलिब्रियम, पेज नंबर पहिला आहे. आता आजच्या लेक्चरला तुम्हाला 2 पॉईंट कुठले बघायचे आहेत बघा. आता लास्ट पॉईंट आहे टॉपिकचा, हार्डली 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ असेल. पहिला पॉईंट आहे माझा आजच्या लेक्चरचा कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट. आणि मला पुढे बघायचं आहे पॉईंट त्याच्यानंतरचा छोटासाच पॉईंट आहे तो पण कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. हे छोटेसे 2 पॉईंट फक्त आज मी बघणार आहे. आता काय करायचं आहे बघा याच्यामध्ये. तर हा जर पॉईंट बघितला मी, एक कॉमन म्हणजे काय? कॉमन म्हणजे दोघा तिघांमध्ये जी एखादी सेम गोष्ट असेल तर कॉमन म्हणतो ना. आता आज जर मी बघितलं, तुम्ही सगळ्यांनी कोणत्या कलरचा ड्रेस घातलाय? येलो कलरचा घातलाय. मग येलो कलर काय झाला तुमच्यासाठी? कॉमन झाला, म्हणजे कॉमन कलर झाला. सेम तसं आयन कॉमन बघायचे आणि त्याचा मला इफेक्ट बघायचा आहे. एक काम करतो छोटंसं मी इथं याच्यामध्ये बघा. नेहमीप्रमाणे एक बिकर घेतो. एक समजा बिकर घेतला. आता या बिकरमध्ये एक सोल्युशन घेतो AgClचं. पाणी घेतलं थोडंसं असं. त्या पाण्यामध्ये काय घेतलं मी रे? AgCl घेतला. आता पटकन मला सांगा, हा जो होता AgCl तो कसा होता? इट वॉज युअर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे स्पॅरिंगली म्हणजे कसा रे? थोड्याशा प्रमाणामध्ये पाण्यामध्ये सोल्युबल होणारा तो एक सॉल्ट होता. आता पुढं काय होतं स्पॅरिंगली म्हटलं तर? हा मला सांगा डिसोसिएट कसा होणार त्या बिकरमध्ये, त्या फ्लास्कमध्ये, तुमच्या भांड्यामध्ये काय होणार? तिथं उचलून घ्या खाली येतं त्याला असा AgCl. याचे तुकडे कसे करणार तुम्ही? कसे करणार तुकडे? काय केलं पाहिजे सांगा पटकन. पहिला तुकडा काय बनेल याचा पाण्यामध्ये? हां Ag प्लस बनला. कुठं बनतोय? पाण्यामध्ये, म्हणजे Ag प्लस ॲक्वियस झाला. ठीक. दुसरा तुकडा काय बनेल? Cl मायनस बनला, पाण्यामध्ये बनला म्हणून ॲक्वियस करतो. आता ही जी रस्सिकेज चालू आहे पुढं मागं पुढं मागं पुढं मागं, त्याला काय म्हणायचं? हां एक शब्द वापरतो आपण. कुठली कंडिशन आहे ती वाली? ॲट इक्विलिब्रियम. हे तर मान्य आहे सगळ्यांना. ही कंडिशन जर इक्विलिब्रियम म्हणजे पुढं पण नाही मागं पण नाही, तो बरोबर मध्ये थांबलाय. ही कंडिशन झाली ॲट इक्विलिब्रियमची. आणि इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा. समजा एक छोटासा इथे गोल काढला असा मी. ओके. आणि ह्या समजा हा सर्कल आहे. इथे मी छोटासा एक बॉल ठेवतो, असा छोटासा बॉल ठेवला. ठीक. समजा हा बॉल मी इथून उचलला, इथंपर्यंत नेला, सोडल्यानंतर कुठं जाईल? कुठं जाईल सोडल्यानंतर? तिथंच येणार ना. किंवा समजा हा बॉल इथनं उचलला, इथं नेला, इथून सोडला तर कुठं जाणार? तिथे बॉटमला तिथंच येणार. म्हणजे ती त्याची कंडिशन कुठली आहे? कुठली कंडिशन आहे? ॲट इक्विलिब्रियम. कळालं का तुम्हाला? हे झालं. आता मी काय करतो रे, त्याच बिकरमध्ये वरून एक सोल्युशन ॲड करतो की ज्या सोल्युशनमध्ये कशाचं होतं सोल्युशन बघा, AgNO3चं, सिल्वर नायट्रेटचं. कळतंय का? ओके. मला तुम्ही सांगा, हा नायट्रेट आहे कशापासून आला असेल रे? NO3 कशापासून आला आहे सांगा बरं? कुठला ॲसिड असेल? नायट्रिक ॲसिड असेल ना. HNO3 पासून आला आहे. म्हणजे स्ट्रॉंग आहे रे हा वाला. हा वीक होता, स्पॅरिंगली होता. मग जर हा जर याच्यामध्ये पडला, बिकरमध्ये गेला, हा बिकरमध्ये जाऊन काय करणार? हा ब्रेक कसा होतोय बघा इथं. Ag हां सांगा मला पटकन तुकडे कसे करायचे याचे AgNO3चे? हां आता रिव्हर्सिबल ॲरोची गरज आहे का मला? का गरज नाही? हा कसा आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे म्हणजे त्याचे तुकडे कसे होणार? कसे होणार तुकडे सांगा? बोला पटपट पटपट. त्याचे 100च्या 100 म्हणजे तो कम्प्लिटली डिसोसिएट होणार ना सांगा. मग याचे 100 तुकडे झाले. म्हणजे हा तयार कसा झाला त्याच्यामध्ये? पहिल्यांदा तिथं तयार झाला Ag प्लस ॲक्वियसमध्ये खेळ चालू आहे सगळा. प्लस काय झालं? पुढं काय लिहायचं सांगा? प्लस. दुसरा आयन कुठला बाहेर पडला? NO3 मायनस झाला. क्लिअर आहे इथंपर्यंत? अरे कळालं का काय करतोय? आता तुम्ही मला सांगा, या बिकरमध्ये जी गोष्ट चालू आहे त्याच्यामध्ये कोणते आयन कॉमन आहेत बघा बरं. कुठले कॉमन आहेत सांगा बरं? लिहिले की तरी हो भावाला. सेम झाले का? मी सेम झाले पण दोघांना पण अंडरलाईन करतो. इथं लिहितो बघा रे. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन पहिलं काय झालं बघा इथं. माझं याच्यामध्ये पहिलं ऑब्झर्वेशन झालं इथं. इथंच लिहितो बघा साईडला. ऑब्झर्वेशन नंबर फर्स्ट, नंबर ऑफ Ag प्लस आयन्स काय झाले रे इथं? इन्क्रीज झाले का दिसतंय सगळ्यांना?
ओके. आणि आपण शिकलोय बघा, एक प्रिन्सिपल झालं तर मागच्या वर्षी तुम्हाला, ली चॅटेलियर प्रिन्सिपल. आठवते का काय प्रिन्सिपल होतं ते? प्रिन्सिपल तुम्हाला काय सांगायचं, ली चॅटेलियर प्रिन्सिपल, जर समजा इकडच्या बाजूचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, बरोबर, म्हणजे प्रोडक्टच्या साईडचं वाढलं, आता प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, रिॲक्शन काय करणार, बॅलन्स करायचं आहे, कुठल्या बाजूला दाबेल, म्हणजे समजा मी उभा राहिलो हो का, आता ही झाली माझी इक्विलिब्रियम म्हणजे कळतंय सगळ्यांना, म्हणजे हो का मी आता स्टेबल उभा दिसतोय सगळ्यांना, एका रेषेत उभा आहे. ओके. समजा असा मी मागं कळलो, मला स्टेबल व्हायचं आहे, मी काय केलं पाहिजे, कुठं आलं पाहिजे, मागच गेलं पाहिजे. मग अरे मागं गेलो तर कायमचा मी स्टेबल होणार, पडल्यावर काय होणार माझं. आता मला काय करावं लागेल, समजा मी असं थोडासा मागं झुकलो, ही माझी कंडिशन इक्विलिब्रियमची, मी तर स्टेबल आहे, समजा मी असं मागं झुकलो पूर्ण असा, आता काय केलं पाहिजे मला पटकन सांगा, पुढं आला पाहिजे. म्हणजे सेम असं रिॲक्शन आहे, कुठल्या बाजूला झुकल्या, राईटला झुकल्या, बरोबर ना, राईटला आल्या, आता रिॲक्शन कुठं जाणार, लेफ्टला जाणार, म्हणजे कळतंय का. आणि जर रिॲक्शन माझी इकडं गेली तर परत याचा प्रेसिपिटेट तयार होणार ना, म्हणजे डोक्यात जात आहे का. म्हणजे प्रिन्सिपल तुम्हाला काय सांगते ते पण खाली वाक्य लिहितो बघा रे. हां, अकॉर्डिंग टू ली चॅटेलियर प्रिन्सिपल on increasing concentration at कुठल्या बाजूचं वाढलंय रे, प्रोडक्ट साईडचं वाढलंय ना. ओके. कॉन्सन्ट्रेशन ॲट प्रोडक्ट साईड इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट झाले बघा रे, शिफ्टेड कुठे झाले, शिफ्ट सांगा हो का, राईटला होती ती कुठे येणार, लेफ्टला. इक्विलिब्रियम शिफ्टेड टूवर्ड्स LHS करतो, लेफ्ट हँड साईड, किंवा और कुठं रे, रिॲक्टंटची बाजू आहे ना तिकडची, म्हणजे काय करतो, और टूवर्ड्स रिॲक्टंट साईड. आता यालाच म्हणता तुम्ही कॉमन आयन इफेक्टर आहे, म्हणजे कळते का, ह्यालाच म्हणायचं आहे तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा ह्या उठाठेपाचा परिणाम काय झाला रे, हा जो सॉल्ट याच्यामध्ये, सुरुवातीला काल पण मी तुम्हाला स्टोरी सांगितलेली, जरा सिल्वर क्लोराईड मी बिकरमध्ये टाकला, डिझॉल्व्ह झाला, त्या केसला कसली केस म्हणतो मी, कसलं सोल्युशन तयार झालं तर कालच्या लेक्चरला, म्हणजे तिथून पुढे होणार नाही, तेवढंच डिझॉल्व्ह झालं. कसलं, बफर नाही, बफर ते मागं तिकडं झालं, बफर नाही. कसले एक शब्द होता, कोणता रे, सॅच्युरेटेड होता का. हां, हे जर तुमचं समजा सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, सॅच्युरेटेड सोल्युशन, तर मग तुम्ही मला सांगा, सॅच्युरेटेडमध्ये परत Ag+ वाढायला लागले, म्हणजे ते प्रेसिपिटेट तयार होणार ना, होते का नाही प्रेसिपिटेट. म्हणजे तिसरं ऑब्झर्वेशन तुमचं काय झालं इथं बघा, याच्यामध्ये थर्ड, तर फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट तयार झालं आहे, प्रेसिपिटेट. क्लिअर आहे सगळ्यांना. अरे कळाला का प्रेसिपिटेट का तयार झाला, का तयार झाला प्रेसिपिटेट, कोणता आयन वाढला, Ag+ वाढला, कळतंय का. Ag+ वाढल्यामुळं काय झालं, रिॲक्शन डिस्टर्ब झाली रे. म्हणजे काय होतंय बघा, तर हा समजा पॉईंट होता, एक पॉईंट होता इक्विलिब्रियमचा, आता दोन्ही पण बाजूला हे आहे ना, काय झालं प्रॉब्लेम इथं बघा, तर एका रेषेत आहे, समजा इकडं वजन वाढवलं मी, दिसतंय का, हा खाली गेला, आता मला काय करावं लागेल, वर घ्यायचं असेल तर इकडं वाढवायला पाहिजे, म्हणजे किंवा हे वजन तर काढलं पाहिजे ना. मग मी काय करतो, वाढलेलं वजन काढायसाठी हळूहळू बाहेर घेतलं आणि इकडं ढकललं थोडंसं, आता बॅलन्स झालं. मग सेम इथं तसं, हे म्हणजे तुमचं वाढलेलं वजन आहे रे, हे पलीकडं कधी पण जाणार, आणि पलीकडे गेलं म्हणजे रिॲक्शन तुमची बॅकवर्ड शिफ्ट झाली. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड कळतं का, इथं लिहिलंय बघा मी, शिफ्टेड टुवर्ड्स LHS और टुवर्ड्स रिॲक्टंट साईड, और करतो तिथं मी एक्स्ट्रा पॉईंट त्याच्यातला, और बॅकवर्ड शिफ्ट पण म्हणतात रे, बॅकवर्ड शिफ्ट, याचाच इफेक्ट झाला तिथं तुम्हाला प्रेसिपिटेट याच्यामध्ये तयार व्हायला लागला. यालाच तुम्ही म्हणता कॉमन आयन इफेक्ट, बरोबर. आता हे डिफाईन करायचं, हे बघूनच डेफिनेशन कशी लिहायची बघा याची. तर हा इलेक्ट्रोलाइट कसा होता रे, वीक होता, कळतंय सगळ्यांना. इथं काय झालं बघा, तर द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज, हा कसा आहे रे, हा वाला, हा वीक, तर हा काय होता, स्ट्रॉंग होता ना, तुकडे होता 100, म्हणजे हा स्ट्रॉंगच आहे.
इज काय झालं, त्यानं काय केलं तर सप्रेस केलं, सप्रेस्ड बाय स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. पण स्ट्रॉंगनं सगळा वापरला आहे का मी, त्याच्यातलं काय वापरतोय फक्त रे, बघा बरं त्याच्यातलं कोणता आयन वापरला आहे मी रे, Ag प्लस. ह्या दोघांना मी कसले आयन म्हणतो, सेम आहेत म्हणजे, हे बोला कसले आयन सेम आहेत म्हणजे, अरे कसले, इथे लिहिलाय की शब्द, कॉमन आयन म्हणतो ना, हॅविंग कॉमन आयन्स इज नोन ॲज काय रे, इज नोन ॲज कसला इफेक्ट सांगा पटकन मला रे, कॉमन आयन. हा बरोबर आहे, कॉमन आयन इफेक्ट. अरे क्लिअर आहे का सगळ्यांना, काय करतोय समजलं का, स्टोरी काय याची. हा पहिला पॉईंट तुमचा तिथला क्लिअर झाला, कळलं कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय असतो. आता राहिला शेवटचा पॉईंट म्हणजे कोणता, हा वाला दुसरा. आता तुम्हाला काय करायचं आहे इथं दुसऱ्यामध्ये, तर कॉमन आयन इफेक्ट आणि सोल्युबिलिटी बघायचे. एक प्रश्न विचारतो तुम्हाला इथंच, याच्याकडे बघतच रे, तुम्ही मला सांगा हा पहिल्यांदा सोल्युबल होता का नाही, गपचूप त्याचा तो पाण्यामध्ये गेलता, डिझॉल्व झालता पूर्णपणे, तुम्हाला कुठं AgClचा पार्टिकल दिसत होता का, पूर्णपणे सोल्युशन तुम्हाला क्लिअर दिसायचं कारण सॅच्युरेटेड होतं. पण जसा मी हा वरून ॲड केला, हा काय करतोय आगाऊपणा, त्याच्यातनं Ag+ बाहेर पडला, आणि तो बाहेर पडलेला Ag+ काय करतोय, परत सगळ्यांना परत घेऊन जातोय माघारी. मग माघारी नेल्यामुळे काय झालं, हा आहे तसा बाहेर पडला ना, म्हणजे सोल्युबिलिटी वाढली का कमी झाली, पटकन बोला, सोल्युबिलिटी वाढली का कमी झाली, दिसतोय म्हणजे कमी झाली ना. हां, मग तेच तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन पुढे एक्सप्लेन करायचं याच्यामध्ये. मग पुढचा पॉईंट काय सांगा मला पटकन, काय सांगा, नाव सांगा पॉईंटचं. हां, कॉमन आयन, हां बरोबर आहे, कॉमन आयन इफेक्ट, आणि काय रे पुढं, अँड सोल्युबिलिटी घेतो मी, तर सोल्युबिलिटी. आता त्याची एक सिम्पल सोपीशी केस घेतो, ॲसिडिक ॲसिडवाली घेऊ आपण केस. जर समजा जर एक बिकर घेतो छोटासा मी इथं, आणि त्या बिकरमध्ये समजा घेतलं असतं इथं, काय घेऊया बघा याच्यामध्ये, जर समजा ॲसिटिक ॲसिड, हे ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला काय रे, हां सांगा पटकन, CH3COOH, हे पाण्यामध्ये घेतलं आहे समजा मी असं. ओके, आता हा जो ॲसिटिक ॲसिड आहे तो डिसोसिएट कसा होणार, बघा बरं कसा होतो डिसोसिएट, हा वाला हां सांगा, इथंच लिहितो पुढे. हां हे बघा का, डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड, टिक ॲसिड कसं होतं सांगा पटकन, बोला. हा पहिल्यांदा आहे असं छापायचा, हा स्ट्रॉंग आहे काय वीक आहे रे, कसा आहे हा वाला, वीक आहे ना तो, वीक इलेक्ट्रोलाइट रे, आपण झालं की तुम्हाला अगोदर. ओके, ह्याचे दोन तुकडे करा पटकन. पहिला तुकडा काय होणार, हां CH3, बोला पुढं पटपट, COO- हां प्लस काय रे, H+ झालं. आता एक आयन याच्यावरती मी वरून ॲड करतो या बिकरमध्ये, तुमच्या जो आयन होता इथं बघा साईड ॲड करतो असा, CH3COONA प्लस ना मायनस होता. हा स्ट्रॉंग आहे काय वीक आहे, हा वाला सोडियम ॲसिटेट, सोडियम स्ट्रॉंगवाला आहे म्हणजे स्ट्रॉंगच आहे ना तो. मग तुम्ही मला सांगा हा डिसोसिएट कसा होणार, दुसरा घेतला आहे तो, त्याची तुकडे सांगा कशी पडतील याची, ह्या वाल्याची. हां बोला पटपट, काय होतील, CH3COONA होता ना, याचे तुकडे 100% तुकडे झाले, म्हणजे कसं रे, हां CH3COO- प्लस काय रे, Na+, हा तयार झाला का बघा बरं सेपरेटली. ओके, काय होईल इथं, एक कॉमन आयन कुठला आहे होत रे, दोघांमध्ये कॉमन आयन कोणता आहे, हे बघा बरोबर आहे की, कोणता आहे, सेम दिसतंय ते सांगायचं रे, हा वाला कॉमन दिसतोय, हा वाला. ओके, मग तुम्ही मला सांगा आता हा वाढला, मग हा काय करेल, रिॲक्शनला काय म्हणेल, तू काय कर, माघारी जा. माघारी जा म्हणजे कुठं जा, कोणत्या साईडला, रिॲक्टंट साईडला गेलं पाहिजे. आणि जर हा माघारी आला म्हणजे तयार काय होणार, हा तयार होणार, आणि हा तयार झाला याचा अर्थ सोल्युबिलिटी काय झाली, इन्क्रीज का डिक्रीज, हां डिक्रीज होणार ना, अरे हां डिक्रीजच की, बरोबर डिक्रीजच होणार आहे. फक्त आता हे काय करायचं आहे, हे जे इथं दिसतं ते एका सेंटेन्समध्ये आपण लिहूया, मग असे वरती जसं लिहिलं तसं. इथं माझं ऑब्झर्वेशन काय झालं बघा याच्यामध्ये, तर हां ऑन
ॲडिशन ऑफ कॉमन आयन्स कॉन्सन्ट्रेशन ॲट कुठलं रे रिॲक्टंट साईड आहे ना इकडची का प्रोडक्ट साईड कॉन्सन्ट्रेशन ॲट प्रोडक्ट साईड इन्क्रीजेस कुठलं प्रिन्सिपल वापरतोय आपण इतर रे कोणतं वापरले बघा प्रिन्सिपल एक नाव लिहिलं फळ कोणतं होतं हां इथे लिहिले कुठं बघा ली चॅटेलियर प्रिन्सिपल मग काय लिहायचं तर इन्क्रीजेस तर अकॉर्डिंग टू कोणतं प्रिन्सिपल आहे बोला पटकन ली चॅटेलियर प्रिन्सिपल हां तुमची इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होणार LHSला किंवा बॅकवर्डला किंवा रिॲक्टंट साईडला मग एक वाक्य वापरतो तिथं फक्त प्रिन्सिपल इक्विलिब्रियम शिफ्टेड बॅकवर्ड करा बॅकवर्ड आणि ही जर बॅकवर्डला आली सोल्युबिलिटी काय होणार डिक्रीजेस अलग लक्षात तुमच्या अरे कळतंय का आणि महत्त्वाचं म्हणजे हे जरी सगळं सेम राहिलं याचा अर्थ अँड KSP रिमेन्स कॉन्स्टंट हा जो असतो ना तुमचा KSP म्हणजे काय रे हे बोला पटकन KSPचा मिनिंग काय आहे KSP फॉर हां एकच शब्द होता सोल्युबिलिटी प्रोडक्ट कळतंय का तर आयन जर तेवढेच राहिले इक्विलिब्रियम जर बॅलन्स झाली याचा अर्थ काय होणार तो तुमचा फिक्स कॉन्स्टंटच राहिला ना हे क्लिअर आहे का ओके हे काम करायचं आता हे पटकन लिहून घ्यायचं फास्ट ओके या ठिकाणी हा टॉपिक तुमचा कंप्लीट होतोय आता याच्यानंतर एक व्हिडिओ मिळणार तुम्हाला ते असेल एक वन शॉटचं ज्याच्यामध्ये मी ह्या पूर्ण टॉपिकचे सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड न्यूमेरिकल कव्हर करतोय एक 2-3 दिवसामध्ये तुमच्या चॅनलला ते व्हिडिओ तुम्हाला मिळेल तुर्तास या टॉपिकचं प्रॅक्टिस करा मॅक्झिमम टाइम रीड करा सेपरेटली फिजिकल केमिस्ट्रीसाठी एक फॉर्म्युलाचे वहीच घालायचे सेपरेटली शीट बनवायचे फॉर्म्युलाचे ऑर्गॅनिकच्या नेम रिॲक्शनला जशी वही घातली ना तशी एक फॉर्म्युला शीट घालायची त्याचं मॅक्झिमम टाईम प्रॅक्टिस करायचा हा टॉपिक इथंच संपतोय आणि तुम्हाला जर या व्हिडिओचा जर 1% जरी फायदा होत असेल तर 100% व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल चॅनलला शेअर पण करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा थँक्यू